1:40ची लास्ट लोकल. राहुलला आज खूप उशीर झाला होता. ऑफिसमधील प्रेझेंटेशनमुळे रात्रीचे 1:30 वाजले आणि तो पनवेल स्टेशनला नुकताच पोहोचला होता. दिवसभर धावपळ करून थकून त्याचे अंग पूर्णपणे गळून गेले होते. आता फक्त 1:40ची लास्ट लोकल पकडून घर गाठायचे होते. स्टेशनवर सामसूम होती. लांबच लांब पसरलेल्या प्लॅटफॉर्मवर फक्त 1-2 कुत्री इकडे तिकडे धावत होती आणि मोठमोठ्याने भुंकत होती. वातावरणात एक अनामिक शांतता होती, जी भयान वाटत होती. घड्याळात आता 1:35 झाले होते. सिग्नल हिरवा झाला आणि दूरवर लोकलचा दिवा दिसला. राहुलने सुटकेचा निश्वास टाकला. पण जशी लोकल जवळ येऊ लागली तसे त्याला काहीतरी वेगळे जाणवले. इतर लोकल गाड्यांप्रमाणे ती वेगाने येत नव्हती, तर ती एक विचित्र मंद गतीने, जणू काही ती रुळांवरून ओढली जात होती, जे काळजाला अजून भीती घालत होते. प्लॅटफॉर्मवर थांबल्यावर राहुलने पाहिले, डब्यांमध्ये फारसे दिवे नव्हते. काही डब्यांचे दिवे तर पूर्णपणे बंद होते, तर काही ठिकाणी ते लुकलुक करत होते. एकाही डब्यातून प्रकाश किंवा आवाज येत नव्हता. राहुलने कसेबसे एका डब्यात पाऊल टाकले. आतमध्ये भयान शांतता होती. एरवी रात्रीच्या शेवटच्या लोकलमध्येही काही प्रवासी, पोलीस कर्मचारी किंवा रेल्वे कर्मचारी दिसायचे, पण या डब्यात तसे कोणीच नव्हते. रिकाम्या सीट, खिडकीतून दिसणारा काळोख आणि तो डब्यामध्ये येणारा थंडगार वारा, हे सर्व पाहून राहुलला धस्स झाले. त्याला नवल वाटले की तो चुकीच्या डब्यात आला की काय, म्हणून तो दुसऱ्या डब्याकडे जायला निघाला. पण सर्वच डबे तसेच्या तसे रिकामे आणि अंधार होते. आता त्याला घाम फुटू लागला. कोणी आहे का? राहुलने घाबरत विचारले. त्याच्या आवाजात त्याला स्वतःची भीती वाटायला लागली. तेवढ्या शेवटच्या डब्यातून एक मंद कण्हल्यासारखा आणि रडल्यासारखा आवाज आला. राहुलचे हृदय वेगाने धडधडू लागले. त्याला वाटले की कदाचित तिथे कोणीतरी असेल. हिम्मत करून तो त्या आवाजाच्या दिशेने जाऊ लागला. डब्यांच्या सांध्यातून जाताना येणारा किचकिच आवाज आणि बाहेरून येणाऱ्या वाऱ्याचा आवाज त्याला अधिकच भीतीदायक वाटू लागला. शेवटच्या डब्यात पोहोचल्यावर राहुलला दिसले की एक सीट अर्धवट तुटलेली होती आणि तिथे काहीतरी काळपट डाग पडले होते. डब्यातील दिवे पूर्णपणे बंद होते. फक्त बाहेरून येणाऱ्या चंद्राच्या अंधुक प्रकाशात त्याला काहीतरी दिसले. सीटच्या खाली एका कोपऱ्यात एक मानवी आकृती बसली होती. तिचे केस संपूर्ण विस्कटलेले होते आणि ती जमिनीकडे मान घालून बसली होती. कोण आहे तिथे? तुम्ही ठीक आहात ना? राहुलने थरथरत्या आवाजात विचारले. ती आकृती हळूच वर सरकली. तिने राहुलकडे पाहिले. तिच्या डोळ्यात पांढरी आणि भयानक चमक होती. तिचा चेहरा पूर्णपणे रक्ताने माखलेला होता आणि तिच्या ओठातून एक अर्धवट कर्कश हसण्याचा आवाज राहुलच्या कानी ऐकू आला. तिचा तो विभत्स चेहरा आणि तिचे रक्ताने माखलेले डोळे पाहून राहुलच्या अंगाचा थरकाप उडाला. त्याचे पाय जागेवरच खेळले. त्याला धावायचे होते, पण शरीर साथ देत नव्हते. ती आकृती हळूहळू त्याच्या दिशेने सरकू लागली. तिच्या प्रत्येक हालचालीगणे आता डब्याचे तापमान कमी होत होते. तिला जवळ येताना पाहून राहुलने घट्ट डोळे मिटून घेतले. तेवढ्यात लोकल अचानक एक जोरदार झटक्याने थांबली. राहुलने डोळे उघडले. लोकल एका सुनसान ठिकाणी थांबली होती, जिथे आजूबाजूला फक्त झाडी आणि अंधार होता. रेल्वे रुळांच्या कडेला एक जुनी मोळकळीस आलेली चौकी होती. तिच्या दारातून एक जुनाट दिवा मिळमिळत होता. राहुलने पुन्हा त्या आकृतीकडे पाहिले. ती आता तिथे उभी नव्हती. ती सीटच्या वरच्या हँडलला रक्ताने माखलेला एक कापूसचा तुकडा लटकत होता. त्या कापूसच्या तुकड्यातून त्या कर्कश हसण्याचा आवाज पुन्हा राहुलला ऐकू येऊ लागला, जो आधी त्या आकृतीच्या भीतीने आधीच घाबरून होता. आता राहुल पूर्ण ताकदीने डब्याचे दार उघडून बाहेर पळत सुटला. त्याला कशाचीच पर्वा नव्हती. तो धावत सुटला आणि फक्त धावत सुटला, मागे वळून न पाहता. त्याला माहीत होते की 1:40ची लोकल त्याला घरी घेऊन जाणारी नव्हती. ही त्याला एका विशिष्ट जागी घेऊन जात होती, जिथे भयान शांतता आणि मृत्यूची दाड असावी. आजही जेव्हा रात्रीचे 1:30 वाजतात, तेव्हा पनवेल स्टेशनवरून आजही शेवटची लोकल सुटते.
तेव्हा राहुलला रात्रीचा थरार आठवतो आणि तो थरार आजही त्याच्या मनात कायम घर करून आहे.